आजच्या स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमचे दुसरे मंत्री गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आमदार मकरंद पाटील, जिल्हाध्यक्ष भाजप धैर्यशील कदम, जिल्हा प्रमुख शिवसेना पुरुषोत्तम जाधव, महिला जिल्हा प्रमुख शारदाताई जाधव, जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, सीओ ज्ञानेश्वर किलारी, SP समीर शेख आणि समोर बसलेले सर्व बांधव भगिनी, आरोग्य केंद्रात काम करणारे सर्व डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि सर्व ग्रामस्थ बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आताच आम्ही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी भेट देऊन या ठिकाणी आलो आहे आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले या दोघांनाही मी विनम्र अभिवादन करतो। शिक्षणाचं महत्त्व काय ते मला आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही आणि खरं म्हणजे आपल्या राज्य सरकारने शिक्षण आणि आरोग्याला महत्त्व दिलेलं आहे आणि आज इथं स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र त्याची भूमिपूजन झालेली आहे। एखादा अधिकारी काहीतरी नवीन संकल्पना घेऊन जेव्हा काम करण्याची त्याच्याकडे इच्छा असते त्यावेळेस अशा प्रकारचे इनोव्हेटिव्ह कार्यक्रम, नाविन्यपूर्ण स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र उभी राहतात। त्यासाठी मी जिल्हाधिकारी राजेंद्र दुडी यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। जितेंद्र दुडी नाही का, दुडी म्हणजे दौडनेवाला, दौडते रहता है आणि सांगलीमध्ये देखील त्यांनी खूप चांगलं काम केलं आणि साताऱ्यातही करतायत। मी नेहमी कुठे कार्यक्रम असला की आवर्जून या दोन गोष्टी मी सांगतो, एक मॉडेल स्कूल आणि एक स्मार्ट PSC आणि तिसरा त्यांचं बांबूचं काम, बांबू लागवड। तसं बघायला गेलं तर इकडे जिल्ह्यामध्ये तिन्ही अधिकारी आपले चांगले आहेत, कलेक्टर, CO आणि SP एक टीम बनून काम करतायत आणि आपण काहीतरी या शहराला जिल्ह्याला देणं लागतो या भावनेने जेव्हा अधिकारी काम करतो त्यावेळी अशा प्रकारची कामं उभी राहतात। मला पोलीस अधीक्षकांनी देखील ते ज्या पद्धतीने काही नाविन्यपूर्ण प्रकल्प उपक्रम सुरू करतात त्याची माहिती दिली। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देखील आपण अनेक नवीन उपक्रम हाती घेतोय आणि त्यामुळे या ठिकाणी ही टीम काम करते आणि शंभूराज मगाशी म्हणाले मकरंदाबानी आता समन्वय आमचा चांगला आहे। आता तर मकरंदाबा सोबत आहेत, सोबत नव्हते तेव्हा पण तुमचा समन्वय चांगलाच होता, फक्त दाखवण्यापुरतं काही गोष्टी करायचे। शेवटी चांगलं आहे ते, विकासामध्ये सरकार आणि विरोधी पक्ष एकत्रच असला पाहिजे। शेवटी लोकांचा फायदा बघितला पाहिजे। आपल्यापेक्षा आपल्याला काय मिळतंय, त्यापेक्षा समाजाला काय मिळतंय हे आपण पाहिलं पाहिजे आणि ते पाहण्याचं काम आपलं सरकार गेल्या 1.5 वर्षामध्ये करते आहे। आपल्याला मी एवढंच सांगतो, सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण निर्णय घेतलेत। 2035चं विजन आपण जाहीर केलं आहे आणि त्यामध्ये मग मेडिकल कॉलेज असतील, जिल्हा वाईज
जे सिव्हिल हॉस्पिटल मेडिकल कॉलेजला अटॅच होतात ती परत मिळताना बरेच वर्ष जातात. त्यासाठी पर्यायी यंत्रणा उभी राहिली पाहिजे. त्यासाठी आपण निर्णय घेतलेत. आरोग्यातला आपण गुंतवणूक खर्च दुप्पट आपण केला आहे. त्याचबरोबर आता एक आणखी GR आपला काढायचा बाकी आहे. 1.5 लाखाची महात्मा फुले योजना आपण 5 लाख केली आहे आणि 5 लाखामध्ये कुठलेही काही अटी शर्ती ठेवलेल्या नाहीत. अगदी श्रीमंतापासून सर्वसामान्य माणसापर्यंत सगळ्यांना ते योजना मिळतील. आरोग्य विभागाच्या माध्यमातून महिलांची तपासणी असेल, मुलांची तपासणी असेल आणि आपण शासकीय रुग्णालयामध्ये कॅशलेस सेवा कशी देता येईल याचा देखील आपला प्रयत्न आहे. कारण रुग्णाला आपल्या परिवारातल्या कोणालाही चिंता असता कामा नये. एखादं ऑपरेशन निघालं, एखादा आजार निघाला तर त्याला तोंड कसं द्यायचं ती चिंता देखील आपल्याला राहता कामा नये. म्हणून सरकारने अनेक निर्णय घेतलेत. खिशात पैसे नसले तरी त्याची ट्रीटमेंट उपचार झाला पाहिजे ही सरकारची भूमिका आहे. आणि म्हणून जेव्हा काही अडचणी येतात, मुख्यमंत्री सहायता निधी माझ्याकडे आहे. जवळपास 1.5 वर्षामध्ये 150 कोटीपेक्षा जास्तीचा मुख्यमंत्री सहायता निधी वाटून झाला आपला. सर्वसामान्य माणसाला कुठेही असलो, गाडीत असलो, रस्त्यावर असलो, मुख्यमंत्री सहायता निधी मागितला, त्याचं पत्र पाहिलं, त्याची गरज पाहिल्यानंतर मी ताबडतोब त्याच्यावर सही करून त्याला पैसे वर्ग होतात. आणि खऱ्या अर्थाने आज आपण या ठिकाणी जे स्मार्ट PSCची सुरुवात केलेली आहे, सांगलीमध्ये त्याचा चांगला अनुभव आहे. या ठिकाणी देखील येईल. भविष्यामध्ये आपण राज्यभर हाच पॅटर्न राबवता कसा येईल यासाठी प्रयत्न करू. राज्यभर आपल्या PSC ज्या आहेत ह्या अशा अतिशय प्रायव्हेट हॉस्पिटलसारख्या तिथे दिसतील आणि लोकांचं जे काही प्रमाण आहे ते देखील त्या ठिकाणी म्हणजे ट्रीटमेंटसाठी म्हणजे आजार वाढू नयेत परंतु सुविधा चांगली मिळते म्हणून त्या ठिकाणी लोक आले पाहिजेत अशा प्रकारच्या सुविधा आपण देतोय. त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही संकल्पना आपण मांडली. त्यामध्ये देखील मला वाटतं तुमच्याकडे 20 दवाखाने सुरू झालेत. त्यामध्ये देखील MBBS डॉक्टर, स्टाफ आणि औषधं ही ट्रीटमेंट जी आहे विनामूल्य आपण देतो. आणि त्यामध्ये देखील पूर्ण राज्यभर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरू करण्याचा निर्णय घेतला. मी आपल्याला सांगतो, ठाण्यात मी 50 दवाखाने सुरू केले. पहिले 50 दवाखाने सुरू केल्यानंतर मुंबईमध्ये मी आयुक्तांना सांगितलं की आपल्याला जेवढ्या झोपडपट्ट्या आहेत, चाळी आहेत, गरीब वस्ती आहे तिकडे आपल्याला हे प्रत्येक वॉर्डात सुरू करायचं आहे. आज आपल्याला सांगतो मुंबईमध्ये देखील 200 ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू झाला. आणखी उर्वरित ठिकाणी होतोय. तसंच आपण 700 ठिकाणी राज्यभर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला. जसं आपण एक पॅटर्न तयार केला तसा तुमचा हा सातारा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कसा आपल्याला राबवता येईल आणि हजारो लाखो लोकांना त्याचा फायदा कसा होईल. कारण PSC म्हणजे पहिला रुग्ण नागरिक पहिला तिथं जातो. तिथं जर त्याला चांगले उपचार मिळाले तर मला वाटतं पुढे जाण्याची आवश्यकता त्याला लागणार नाही. आणि मग शंभूराज तुमच्याकडे ठाणे जिल्हा पण आहे. ठाणे जिल्ह्यात पण मी कलेक्टरला सांगितलं आहे की हा पॅटर्न आता उलटं व्हायला लागलं. तिकडून ठाण्यावरून यायचं तर आता इकडून तिकडे जायला लागलं आहे. तरी असं चांगलं जे काम आहे त्याला चांगलंच म्हटलं पाहिजे. आणि म्हणून ठाण्यात देखील जिल्ह्यात देखील हाच पॅटर्न आपण राबवूया. आणि सर्व जिल्ह्यांमध्ये आपण एक प्रेझेंटेशन देऊ कॅबिनेटच्या दिवशी. आणि या कॅबिनेटच्या दिवशी आपण प्रेझेंटेशन दिल्यानंतर आपल्याला सर्व पालकमंत्र्यांना सांगू की या ठिकाणी अशा प्रकारचा आपण पॅटर्न राबवला तर मला वाटतं सगळ्या रुग्णांना त्याचा फायदा होईल. आणि जवळपास मोठ्या प्रमाणावर आपण या महात्मा ज्योतिबा फुले
या योजनेच्या माध्यमातून 22 लाख मोफत शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्याची आकडेवारी सर्व ज्या ज्या ठिकाणी आपण जे उपचार दिले त्याची खूप मोठी आकडेवारी आहे. परंतु आज सातारा जिल्ह्यामध्ये खरं म्हणजे माझी जन्मभूमी आहे आणि म्हणून नेहमी मी आपल्या अधिकाऱ्यांशी बोलत असतो, आपल्या पालकमंत्र्यांशी बोलत असतो, आपल्या सगळ्याच लोकांशी बोलत असतो. कारण इथं एवढं पर्यटनाला चालना मिळते, पर्यटनाला वाव आहे. परंतु पर्यटन आता काय झालं, स्कुबा डायव्हिंगचं आपलं चालू होतं आहे, मंजूर झालं. तिकडे एक ऑफिशियल सिक्युरिटी ॲक्ट काहीतरी होता 70 सालापासून, तो आता आपण काढून टाकला. त्यावेळे काहीच करता येत नव्हतं. आज तो काढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे, पर्यटनाला संधी मिळणार आहे. माझे स्वप्न एवढंच आहे, इच्छा एवढीच आहे की इथला माणूस दुसऱ्या शहरामध्ये नोकरीसाठी जाता कामा नये, गेलेला बाहेर जिल्ह्याच्या तो पुन्हा जिल्ह्यात आला पाहिजे आणि त्याला तिथं रोजगार मिळाला पाहिजे. आणि म्हणून आपण अनेक म्हणजे बांबूची लागवड 10,000 हेक्टरमध्ये आपलं टार्गेट आहे. त्याचबरोबर महाबळेश्वरमध्ये देखील अनेक ज्या काही आपल्याला सोयीसुविधा करायच्या आहेत, पाटणमध्ये आपल्याला योजना करायच्या आहेत. त्याचबरोबर आज पर्यटनामध्ये आपल्याला खूप एवढं निसर्ग संपदा आहे, पण काही निर्णय, काही नियम, काही अडचणी असल्यामुळे ते होत नव्हतं. काही तर राज्य, काही देश पर्यटनावर चालतात. आपल्या जिल्ह्यामध्ये एवढं निसर्गाचं वरदान आहे की आपण या ठिकाणी सर्व काही करू शकतो. आणि म्हणून प्रगत शेतकरी, मला आठवतं आहे कुठे आपलं कृषी विभागाचा कार्यक्रम होता, तर इकडे सफरचंदाची लागवड केली होती, बरोबर ना. आणि सफरचंद तिथे लागलेली आहेत, कुठे ते मला आठवत नाही, मान खटावमध्ये. आणि इथं स्ट्रॉबेरी लागते आहे, सगळं लागतं आहे. मी शंभूराज गावाला पण सफरचंदाची झाडं लावली आहेत आणि ती मोठी झालेली आहेत. आणि आता सफरचंदाची मोठी बाग त्या ठिकाणी होती आहे. आपल्या जमिनीमध्ये जेवढं काही करता येईल तेवढं सगळं होतं आहे आणि फक्त ते केलं पाहिजे. एक पारंपरिक शेती तर सगळेच करतात, परंतु पारंपरिक शेतीला थोडा फाटा देऊन आधुनिक शेतीकडे वळलं पाहिजे. नॅचरल शेतीकडे आपण गेलं पाहिजे. सेंद्रिय शेती, ती ऑर्गॅनिक शेती जे काय आहे त्याच्यामध्ये आपण गेलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये ब्रँडिंग, मार्केटिंग करण्यासाठी देखील जिल्हा प्रशासन आपल्याला मदत करेल. महिला सक्षमीकरण आपल्याला करायचं आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून देखील आपल्याला अनेक योजना करायच्या आहेत. त्यामध्ये देखील महिला बचत गटांना फक्त फंड देऊन थांबायचं नाही, तर त्यांनी केलेले प्रॉडक्ट जे आहे, वस्तू ज्या आहेत त्याचं ब्रँडिंग करणं, मार्केटिंग करणं, त्याची विक्रीला मदत करणं, हे देखील आपण या ठिकाणी नियोजित केलेलं आहे. आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनाने देखील याला मदत केली पाहिजे. आज आपण मोठ्या प्रमाणात अनुदानामध्ये वाढ करतो आहे. CRPचं अनुदान वाढवलं आहे आणि महिला बचत गटाला देखील आपण मोठ्या प्रमाणामध्ये सक्षमीकरणाचं काम राज्य सरकारच्या आपल्या विचारामध्ये आहे. आणि म्हणून ह्या ज्या PSC आहेत अतिशय चांगल्या PSC होतील. त्याचा शंभूराज आपण मेंटेनन्सचं म्हणालात तर त्याचा DPDCमध्येच आपण त्याचं नियोजन केलं पाहिजे. बरोबर आहे की एकदा सुरू झाल्यानंतर पुढं काय होणार, तर पुढे कायमस्वरूपी अशा PSC चालू राहिल्या पाहिजे आणि तशाच वेल मेंटेन झाल्या पाहिजे. त्याची डागडुजी नीट राहिली पाहिजे, तिथे इक्विपमेंट चांगली असली पाहिजे. यासाठी DPDCमधूनच एक वेगळा एक निधी त्यासाठी आपण ठेवण्याचा निर्णय घेऊया. आणि आज अतिशय चांगलं काम या ठिकाणी या स्मार्ट PSCच्या माध्यमातून मॉडेल स्कूल पण आपण करतोय ना. मॉडेल स्कूल देखील त्यांनी मला त्याचं एकदा डिझाईन दाखवलं होतं. मॉडेल स्कूलमध्ये खरं म्हणजे आज काही ठिकाणी अशा शाळा आहेत आपल्या जिल्हा परिषदच्या सरकारी की ॲडमिशनला वेटिंग आहे. असं देखील आपल्या काही शाळांमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतं आहे. म्हणून उच्च दर्जाचं शिक्षण
चांगल्या आरोग्य सेवा हे देणं आपलं काम आहे. बाकी शेतकऱ्याच्या पाठीशी राहणं हे तर आपल्या सरकारचं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच शेतकऱ्याला कुठेही हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, म्हणून त्याला सपोर्टिव्ह ज्या सिस्टीम आहेत, मागील त्याला शेततळं, ठिबक सिंचन योजना, आता MREGSमध्ये आपण बांबू लागवड टाकलेली आहे, इतरही काही योजना ज्या आहेत शेतकऱ्याला ज्या काही जोडधंदे आहेत ते देण्यासाठी देखील सरकार आपलं कटिबद्ध आहे. त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो, भविष्यामध्ये देखील जसं शासन आपल्या दारी ही योजना आपण यशस्वी केली सरकारची, ज्या योजना, जे लाभ, जे निर्णय पूर्वीपासून होते, परंतु त्याचा पाठपुरावा खूप करायला लागायचा, चक्रा मारायला लागायची, कटकटी करायला लागायच्या, म्हणून ती योजना माणूस कंटाळून सोडून द्यायचा. पण आम्ही ठरवलं की त्याचा लाभ, त्याचा अधिकार त्याला मिळाला पाहिजे. आणि मग शासन आपल्या दारी आपण 20 कार्यक्रम केले, जवळपास 2 कोटी लोकांना त्याचा लाभ झाला. 2 कोटी लोकांना शासन आपल्या दारीचा लाभ झाला. तसंच आरोग्य आपल्या दारी हे देखील आपली एक संकल्पना आहे आणि प्रत्येकाला आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे अशा प्रकारची संकल्पना आणि निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतला जाईल, एवढंच या प्रसंगी सांगतो. पुन्हा एकदा मी मनापासून आपले जिल्हाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो. खूप चांगलं काम त्यांचं आहे आणि नवीन नवीन संकल्पना घेऊन नवीन इनोव्हेटिव्ह कार्यक्रम घेत आहेत, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. CO आहेत त्यांचंही अभिनंदन, SPचं अभिनंदन, आणि त्यांना पाठिंबा देणारे पालकमंत्री आहेत. आणि मकरंद तुमची जोडी आहेच ना, मकरंद नावाचं पण करा म्हणतात, त्यांचंही अभिनंदन. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.